आपण पाहतो स्पर्धेच्या खऱ्या अर्थानं जनक आमचे दिनेश दादा पवार यांच्या माध्यमातून ही अंगठी देखील दिली जाईल आणि खऱ्या अर्थानं एक सोन्याची स्पर्धा सोनेरी स्पर्धा हे रूप प्राप्त झालं या स्पर्धेला. त्याबद्दल मुनीश्वर ज्वेलर्स पिंटा शेठ जैन साहेबांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. मासला सिरबा झाल्या दोन संघ एकमेकाच्या समोर. एक बाजूला RTPL 2025 विजेता संघ स्ट्रॉंग बॉयज, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ज्या संघाने या स्पर्धेतील बलाढ्य संघाला बाहेर काढलं अर्थातच आपण पाहतोय आसिफ 11 बरबटणे संघ आपण पाहतोय. दोन्ही संघांना विजयासाठी लाख लाख शुभेच्छा. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. येस, खरं तर या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये आपण पाहिलं तर राजू बिट्टू 11 सनेरा संघाला आपण पाहतोय. इथून जो संघ जिंकेल तो मात्र सागर सम्राट नाभे या संघासोबत खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. आजच्या ओपन लॉट मधून सांगतोय प्रदीप सर. येस, आजचा ओपन लॉट मधून जो संघ जिंकेल तो तिथे खेळेल आणि तिथून जो संघ जिंकेल खरं तर तो राजू बिट्टू 11 सनेरा सोबत खेळ. त्यामुळे इंटरेस्टिंग मॅचेस आज होतील अजूनही, त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. दोन्ही संघांना भरपूर शुभेच्छा. ओमकार हरपाल नावाचं वादळ मैदानामध्ये आलंय आणि त्याच्या समोर आपण पाहतोय मानगाव एक्सप्रेस. शुभम होतोय तयार. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल ओमकार हरपालला आक्रमण केलंय. बॉल वेगाने ट्रॅव्हल झाला बॅकवर्ड पॉइंटला. गुड फिल्डिंग, मोठा चेस होता फिल्डर साठी. चांगल्या प्रकारे योग्यरित्या अडवलं गेले चेंडूला. त्या दरम्यान आपण पाहतो दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळालाय. 2 धावा इथे अंकित केल्या जात आहेत. धावफलकाचा श्री गणेश झाला पहिला 2 धावा. धावफलकावरती झाला अंकित. शुभमला इथे मात्र आता जास्त मेहनत घ्यावी लागेल, कस करावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर तितकंच कडवट आव्हान आहे. ओमकार हरपाल, हरपालसाठी कोलातला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. हाफ हेलिकॉप्टर मिळवला आपण पाहतोय. बॉल थांबवला गेलाय. गुड फिल्डिंग. सिंगलने धावफलक पुढे. धावसंख्या 3 वरती आली आहे. एक अप्रतिम स्पर्धेचा आपण अनुभव घेतोय. सारसोली चषक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. श्री सोमनाथ क्रिकेट संघ सारसोली ग्रामस्थ मंडळ व मुंबई मंडळ सारसोली यांच्या माध्यमातून आयोजित केली सोन्याची स्पर्धा, सोनेरी स्पर्धा आणि सोन्याचं रूप प्राप्त झाल्या स्पर्धेला. ती स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेची चर्चा अखंड महाराष्ट्रभर होतीये. त्याचं कारण आपण पाहतोय सोनेरी रूप प्राप्त झालेली ही नामांकित स्पर्धा सारसोली चषक 2025. वेळ आम्ही सुरू ठेवलेल्या स्टॉप वॉच कोणासाठी थांबत नाही या गोष्टीची नोंद घ्या. 4:19 ला पहिला बॉल पडलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झालाय. चेंडूला हवाई सफरवरती पाठवण्याचा प्रयत्न. फाईन लेगला चेंडू थोडा स्लो ट्रॅव्हल होता आउटफील्ड मध्ये. त्या दरम्यान क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने पोहोचले. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न ओमकार हरपाल सांगतात नाही, ही धाव मात्र पूर्ण होऊ शकणार नाहीये. 2 धावांमध्ये समाधान मानतायत. धावसंख्या 2 ने पुढे 5 वरती. टॉस खरं तर जिंकला आसिफ 11 या संघानं आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं खरं तर स्ट्रॉंग बॉयज या टीमला. बॅटिंग करताना पूर्वार्धामध्ये ओमकार हरपाल आणि फहादनं मात्र पहिल्या 3 बॉलमध्ये 5 कुठल्यात. पुढचा बॉल शुभम सोडून दिलाय. पंचांचा इशारा मात्र आपण पाहतोय. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव. धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने पुढे सरसावली जाते. टोटल आता 6 वरती. पहिली एक्स्ट्रा रन खर्च केली आहे या सत्रामध्ये. पहिल्या 3 बॉल मध्ये गोलंदाज शुभमने. नेक्स्ट बॉल फास्ट साठी हा बॉल फटका चांगला आहे. बॉल हवेमध्ये ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने गेले पॉइंटला. गुड फिल्डिंग. चेंडूला थांबून लगेचच फेकी केली आहे पण त्या दरम्यान 2 धावसंख्या मात्र रोखू शकत नाहीये. धावफलक चाललाय 2 ने पुढे. टीमची टोटल आली 8 वरती. 8 रन ऑन बोर्ड विदाउट लॉस व्हाईल बॅटिंग इन फर्स्ट सेशन. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय मित्रांनो. 4 षटकाच्या सामन्यामध्ये एक मोठी टोटल स्कोरबोर्ड वरती उभारावी लागेल. शुभम पुन्हा एकदा फहादसाठी. फहादने पहिल्या 2 बॉलमध्ये 4 बनवल्यात. नेक्स्ट बॉल ऑन साइडला लॉप करायचा होता. शॉर्ट फाईन लेग मध्ये फसलेत. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. लागणार धक्का पहिला. 8 या धावसंख्येवरती फहाद सोडतो मैदान. ही इज गॉन.
आपण पाहतोय त्यानं देखील मात्र यापूर्वीच्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली. 2 षटकार 1 चौकार त्याचा बॅटमध्ये आपण पाहिलं आणि वैयक्तिक एकंदरीत आपण पाहिलं तर त्याचा बॅटमध्ये देखील चांगली धावसंख्या आपण पाहिली. 3 चौकार करतर आणि 1 षटकार त्याचा बॅटमध्ये आला आणि येस यावेळेस मात्र या मॅच मध्ये फटका फसलाय. मृणालचा पावली मैदानाच्या आतमध्ये गेला, त्याला बाहेर धाडले शुभम. एक विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. पहिल्या 4 बॉलमध्ये त्यानं जरूर 8 रन्स खर्च केल्या, पण पुढच्या 2 बॉलवरती केलाय कमबॅक. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवल्यात शुभमनं. विकेटचं पतन, मृणाल देखील सोडतो मैदान. आता मात्र आपण पाहतोय सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्ह वरती घर बसल्या ऑनलाईन प्रेक्षकांची संख्या मात्र वाढते. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर शुभमनं यापूर्वीच्या मॅच मध्ये शुभम जाधवला आपण पाहिलं यापूर्वीच्या मॅच मध्ये देखील त्यानं चांगली गोलंदाजी केली होती. कारण एकंदरीत आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवत आहेत की जेव्हा शुभम पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजी करत होते तेव्हा त्यांनी अवघ्या 5 धावांचं षटक हाताळलं होतं आणि 3 विकेट मिळवले होते. या मॅच मध्ये देखील 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये राहिलेत. इनफिल्डच्या वरून उडवलाय बॉल, आउट मध्ये कव्हर पॉइंटला ट्रॅव्हल झालाय. फिल्डर तिथे वेगाने पोहोचलेत. गुड फिल्डिंग. काय टेम्परामेंट आहे, काय बॉडी लँग्वेज आहे, काय माइंडसेट आहे, काय पॉझिटिव्हनेस तुम्हाला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. आसिफ 11 वरबटण्या संघामध्ये दुसऱ्या बाजूला तुषार शेट वाजंत्री यांनी पुरस्कृत केलेल्या संघ आपण पाहतोय. स्ट्रॉंग बॉयज यांनी RTPL मध्ये जेतेपद पटकावलंय. गोलंदाज होतो सज्ज, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. कोला टाकलाय, कोरून काढण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॉल चाललाय मागे, क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. गुड फिल्डिंग, थोडं फंबल झालंय. सेकंड मध्ये बॉलला कलेक्ट करता उचलतील फेकतील तद्वर 1 धाव मात्र रोखू शकत नाही आहेत. सिंगलने धावा संख्या पुढे टोटल 10 वरती 10 रन संपो 10 धावा धावफलकावरती लागतायत. आता मात्र अजूनही या षटकात 4 चेंडू शिल्लक आहेत. कुठे ना कुठे 4 षटकात सामना आहे. 40-45 पर्यंत टोटल पोहोचण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं स्ट्रॉंग बॉयज संघाचा देखील असेल, कारण समोर आसिफ 11 वरवटणे संघाला पाहतोय. खराब चेंडू, त्याचा योग्य समाचार घेतला. ही ओळख आहे ओमकार अर्पालची आणि त्याचा पाठमधनं आलाय हा जबरदस्त स्ट्रोक. लांब पल्ल्याचा दमदार, शानदार, असरदार, रुबाबदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड ISI मार्क षटकार. What a power packed it was. It's a terrific hit. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. क्या बात आहे. ओमकारच्या स्लॉट मध्ये आला आणि त्याला पाठवलं थेट पार्किंग प्लॉट मध्ये. अमितच्या विरोधामध्ये हा भव्य षटकार. स्वागत केलं अमितचं देखील या षटकाराने. पुन्हा एकदा यावेळेस सुख करतायत. बॉल भरपूर फाईन खेळलाय. फाईन बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा येतोय षटकारानंतरचा दमदार, रुबाबदार चौकार.
आपला थोडे फंबल होतात फिल्डर सेकंडचा कॉल बट नाही एका धाब्यामध्ये समाधान मानावं लागते. पहिली रन थोडी स्लो घेतली आणि त्या अनुषंगाने दुसरी पूर्ण करू शकले नाही. सिंगलने धावसंख्या पुढे 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती महागड षटक अमितचं, कारण ज्यामध्ये एक षटकार आणि एक चौकार आपण पाहिलाय. तो फलंदाज ओमकार अर्पालचा बॅटमन शस्त्र फटक्यांसाठी ओमकार अर्पाल ओळखला जातो आणि त्यानं तो कारनामा करून दाखवला. सध्या प्रथम स्ट्रायकिंग इन वरती फुल टॉस होता, याला देखील ड्राईव्ह केलाय. बॉल चाललाय मागे डीप मध्ये, फिल्डर तिथे तैनात आहेत. पुन्हा फंबल झाल्यात आणि या बेस मात्र न चुकता 2 धावा पूर्ण केल्यात. मॅग्निफिसेंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. षटक क्रमांक दुसरा पूर्ण 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11.50 सरासरीनं धावसंख्या 23 धावफलकावरती. 23 लॉस ऑफ 2 आफ्टर सेकंड ओव्हर. टीम स्ट्रॉंग बॉयज. पाठवलंय मिड विकेट हवाई यात्रेवरती. लुकलुकत्या ताऱ्याप्रमाणे चेंडू डोळ्याच्या नजरेआड हाड घेरे आरसोली चषक षटकार. का येस, इट्स अ नो बॉल आणि त्यावरती मोहर लागली षटकाराची. क्या बात आहे. पुन्हा एकदा फ्रीड. सोने पर सुहागा, सोने पर सुहागा आपण पाहतोय. फ्रीडचा बॉल सॅकिंग इन वरती. पुन्हा एकदा ओमकार, ज्यानं आतापर्यंत 21 धावा ठोकल्यात अवघ्या 9 चेंडू मध्ये. का बॅटिंग करतोय. ओ फ्रीड बॉल होता, ऑन साइडला लॉप करायचा होता. फ्रीड बॉलचा मात्र योग्य वापर करून घेता आला नाहीये. ओमकारला देखील डॉट बॉलची झाली समाप्ती. कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज देखील करतोय. आतापर्यंत आपण पहिला नो बॉल, त्यानंतर डॉट, नो बॉल वरती षटकार, पुन्हा डॉट. एक डाव तुझा, एक डाव माझा, असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. ठोसा 8 का जवाब पत्थर से. नेक्स्ट बॉल. ज्यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट फटका एक्झिक्यूट करायचा होता, खरं तर सिंगल मिळतीये. धावसंख्या सिंगलने पुढे. टोटल आली आता 32 32 आकड्यावर. गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज सौद पटेल आपण पाहतोय. सौद पटेल ऑन बॉलिंग मार्क. ओव्हर नंबर 3. षटक 30 प्रगती पथावर असताना धावसंख्या आमचे स्कोरर आम्हाला कळवता झाल्या तर 32 32. नेक्स्ट बॉल. सौद पटेल ऑन साइडला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आज फक्त पाहतच राहतील. वाराच्या लाटांवरती स्वार होऊन बॉलला पाठवलंय. मिड विकेट हवाई यात्रेवर षटकार. पावर पॅक्ड इट वॉज. छप्पर तोड 6 धावा आपण पाहतोय. अप्रतिम अप्रतिम फटकेबाजी आता मात्र आपण पाहतोय. चौफेर फटकेबाजी. यावेळेस ऑफसाइड रिजन मध्ये बॉल फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न तर चांगले झाले आणि येस, प्रयत्नानं यश देखील मिळालंय.
अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हॉट अ कॉट. एका क्षणासाठी असं वाटलं बॉल निघून चाललाय की काय, ज्या प्रकारे फटका एक्झिक्यूट केला, बट नाही, फिल्डरला तिकडे मान्य नव्हतं. अप्रतिम झेल टिपलाय. हे सेकंड अटेम्प्ट मध्ये बघा क्या बात आहे. स्वतःला त्यानं नक्की सावरलं आणि झेल टिपलाय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. प्रथम बॅक टू द डगआउट. पटेल बॉलिंग ट्रॅक वरती 15 तानं खर्चलात. अद्याप 2 षटकार आपण पाहिले. ते ओंकारचा बॅटबंद एक आपण पाहिला. त्यानंतर आपण पाहिलं प्रथमच्या देखील बॅटमन एक अप्रतिम स्ट्रोक आपण पाहिला. लगेचच प्रत्युत्तर दिलं. टीट फॉर टॅट. अंतिम चेंडू घेऊन येतोय गोलंदाज सौथ पटेल. पटेलच्या विरोधामध्ये मोठा प्रहार करायचा होता. बॉल चाललाय समोर वाईडिश लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक इथे आहेत. एकच धाव मिळेल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल तो बॅटर जरूर प्रसाद. षटकाची झाल्या सांगता. 3 षटकाचा केस संपन्न. ऍट एंड ऑफ द थर्ड ओव्हर टोटल ऑन बोर्ड 39. लॉस ऑफ 3 विकेट. 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांच्या अखेरी स्ट्रॉंग बॉयज. पंच टाइम. पंच टाइम मॅच केलाय. येस. वेळेचं महत्व मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहतोय विजय एंटरप्राइजेस विजय 11 संघाला माहीत असेल. कारण शेवटचा बॉल 3 ची गरज होती. आउटफील्ड मध्ये फक्त 4 फिल्डर होते. गॅप मिळाला मिड विकेटला आणि तिकडे तो चौकार गेला आणि त्यामुळे त्यांनी तो सामना गमावला देखील. गोलंदाजी मार्क वरती अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज होतो सज्ज. अंतिम षटक प्रवीण. ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षकाला शोधून काढलंय. मैदान देखील सोडावं लागेल. प्रसाद इथे मात्र होतोय बाद. जेलबादच्या स्वरूपात लागणारा धक्का चौथा. 39 धावसंख्येवरती स्ट्रॉंग बॉयजला. आपल्याकडे नाहीये त्यामुळे योग्य वेळेत मॅचेस आपल्याला पूर्ण करायच्यात. 39 झाल्यात आतापर्यंत. आपण पाहतोय धावफलकावरती 5 चेंडूचा की असे शिल्लक. प्रवीण पुन्हा एकदा येतोय गोलंदाजी मार्कवर. आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वतः मात्र या स्पर्धेचे जनक आपण पाहतोय खऱ्या अर्थानं दिनेशदा पवार देखील जोडले जात आहेत. मोस्ट वेलकम. आपलं देखील स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. खरं तर या स्पर्धेला सोनेरी स्वरूप प्राप्त झालं त्याचं कारण आमचे पिंट्या शेठ जैन त्यांनी आम्हाला या प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी सोन्याची चैन उपलब्ध करून दिली आणि त्यासोबत फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहतोय सोन्याची अंगठी खऱ्या अर्थानं आमच्या दिनेशदा पवार यांनी आम्हाला पुरस्कृत केली आहे. जबरदस्त स्पर्धा. त्यासोबत बॅक टू बॅक 3 सिक्सर 3 बाउंड्रीज 3 विकेट साठी देखील आपण पाहिलं तर 1 ग्रॅम गोल्डन ब्रेसलेट यानी सोन्याचा कडा तुम्हाला पाहायला मिळेल. 1 ग्रामचा फायनल मॅच स्पॉन्सर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ज्याने आम्हाला एक आकर्षक भेटवस्तू अर्थातच चांदीचं 50 ग्रामचं ब्रेसलेट ज्यांनी आम्हाला नक्कीच पुरस्कृत केलं. आमचे समर्थ समीर कडो साहेबांचा देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय.
सोनेरी रूप का प्राप्त झालाय स्पर्धेला, सोन्याची स्पर्धा म्हणजे सारसोलीची स्पर्धा असं का म्हटलं जातं. आज अखंड महाराष्ट्रभर खऱ्या अर्थानं या सोन्याच्या स्पर्धेची ओळख आहे. सोनेरी स्पर्धा सोन्यासारखी माणसं या स्पर्धेने जपली आणि आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेला हे रूप प्राप्त झालंय. गोल्डन टुर्नामेंट, सोन्याची स्पर्धा म्हणजे सारसोलीची स्पर्धा. मॅच कडे लक्ष वेधेन. 2 बॉल आतापर्यंत हाताळलेत, 1 धाव खर्च केली, 1 विकेट मिळवली आहे. प्रवीणने देखील बॉल ऑफ केला ऑफसाइड रिजनला. फिल्डर धावतात भरपूर वेगाने, चेस मोठा आहे, चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळालंय. वॉट अ फिल्डिंग, वॉट अ सुपर फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण. आपण पाहतो बॅकअपला फिल्डर भरपूर वेगाने पोहोचलेत आणि बॅकअप देखील चांगलं मिळतंय. त्या दरम्यान 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. माठाला आपण पाहतो येस पंकज तिथे मात्र भरपूर वेगाने पोहोचतायत. धावसंख्या 42-42. गोलंदाज पुन्हा एकदा फार एंड वन वळतोय गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला, व्हाट अ शॉट वाज दॅट, व्हाट अ ब्युटिफुल शॉट, क्या बात है. ओमकार अर्पल ऑन फायर. आणि आता मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. पंचांचा अधिकृत इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि आमच्या टेक्निकल रूम मधून आम्ही सांगतोय की येस इट्स अ 4 रन चौकार. एकटा लढतोय अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये आणि आपल्या संघासाठी मोठा संघर्ष करतोय. 46 धावा धावफलकावरती लागल्यात आणि वैयक्तिक आपण पाहतोय ओमकार अर्पालच्या अकाउंट मध्ये इंडिव्हिज्युअल स्कोर जर आपण पाहिला 28 या धावा संख्येवरती तो देखील बॅटिंग करतो. 13 बॉल 28 त्यानं वैयक्तिक बनवल्यात. आमच्या टेक्निकल रूम मध्ये मोहरे आहेत ते देखील आहेत, सतीश जाधव आणि टीम. खरं तर आपण पाहतोय सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्ह वाहिनीवरती लाईव्ह प्रक्षेपण आहे. स्टील 2 टू गो. ऑफ साइड रिजन मध्ये इनफिल्डला भेदलंय. फिल्डर भरपूर वेगाने पहिलेच आउटफील्ड मध्ये आले होते. सेकंडचा कॉल मिळेल, दुसरी मिळेल. सहजरित्या 2 धावा इथे पूर्ण केल्यात. जलद गतीने 2 धावा पूर्ण केल्यात. मॅग्निफिसंट रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे. टोटल 48 वरती 48. 14 चेंडू मध्ये वैयक्तिक 30 वरती बॅटिंग करतो ओमकार अर्पाल. एकटा रडलाय आणि या वाघाने मात्र एकट्यानं 30 धावा कुठून काढल्यात. 48 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक या सत्रातला स्ट्रॉंग बॉयज साठी. पाहूया धावा संख्या किती उभारल्या जातात आणि लक्ष कितीच असेल ठरवेल हा बॉल. अंतिम चेंडू या सत्रातला घेऊन तयार. प्रवीण सोडून दिलाय. वेल लेफ्ट जज पंच इशारा करतायत. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीनं आपण पाहतो एकंदरीत 49. 49 धावा. अर्धशतक पाहायला मिळेल का संघाचं सांघिक हे देखील पाहायचं आहे. 49. यावेळेस देखील काय घडतंय दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि ओमकार एक्झॅक्टली काय करतात. ओमकार खेळपट्टी त्या साईडला आहे. येस आणि स्वतःवर नाराज आहे ते देखील असतात. त्यांना माहिती आहे एक्झॅक्टली मी केलं काय त्यांना कळालंच नाही. ऍक्शन रिप्लाय आपण पाहूया. इंटरेस्टिंग असेल, फनी मोमेंट असेल खरं तर. आणि ओमकार बॉलच्या मागे धावत होते की काय, ओमकार बॉल कलेक्ट करायचा विचार होता का. आणि येस फनी मुवमेंट झाली खरं तर. मोये 4 षटकांचा काही संपन्न आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा धावफलकावरती. ओमकारची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. 30 धावांची खेळी त्याने साकारली या मॅच मध्ये. आता येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये करायच्या धावा 50. 24 चेंडू 50 धावा. तर आपण जाऊया या ठिकाणी विशेष सन्मानाकडे. ज्यांचे या ठिकाणी आगमन झाले त्या मान्यवरांचे या ठिकाणी आपण विशेष सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम मी विनंती करतोय ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय जी मॅन ऑफ द सिरीज म्हणून सोन्याची चैन मुनेश्वर ज्वेलर्स पनवेल श्री गिरीश पिंट्या सेठ जैन यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष 3 षटकार 3 चौकार 3 विकेटसाठी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सोन्याचा 1 ग्रॅमचा कडा या ठिकाणी पुरस्कृत केले. प्लस 2000 रुपये. एक दानशूर व्यक्तिमत्व. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याचे हात हे घ्यावे, असे दानशूर व्यक्तिमत्व आमचे पिंट्या शेठ जैन यांचे या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात येतं. मी विनंती करतोय सन्माननीय
मी विनंती करतोय भूषण चितळकर साहेबांना आणि त्याचप्रमाणे बालकृष्ण पवार साहेबांना आणि विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय पिंट्या शेठ जैन यांचं या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. तर मी विनंती करतोय सन्माननीय बालकृष्ण पवार यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. भूषण चितळकर यांना विनंती करतोय एक मायाची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन या ठिकाणी यांचं शुभ सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे अशोक साळवी यांना देखील विनंती करते खास महाडवरून या ठिकाणी उपलब्ध राहिलेत. विनंती करतोय अशोक साळवी यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मी विनंती करतोय लक्ष्मणजी कासारे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. सन्मान्य लक्ष्मणजी कासारे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. तसेच मी विनंती करतोय खैराळे गावचे बौद्धवाडी या गावाचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय मनोहरजी जाधव साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. मनोहरजी जाधव. त्याचप्रमाणे मी विनंती करते माजी अध्यक्ष भरत पवार साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. त्यांना विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. कल्पेची बेनारी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मायाची उबदार शाल प्रेमाचा प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी शुभ सन्मान करायचं आहे. तदनंतर तुकाराम बेनारे साहेबांना देखील विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. सन्मान्य तुकारामजी बेनारे यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं प्रत्येक पाहुण्यांचं आदरपूर्वक या ठिकाणी हेतुचित मान सन्मान करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे चंद्रकांतजी महाडिक साहेबांना विनंती करतो आपण देखील या ठिकाणी यायचे. चंद्रकांतजी महाडिक यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मी विनंती करतो ज्येष्ठ कार्यकर्ते सन्मान्य काशीनाथजी साळवी यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काशीनाथजी साळवी यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात मी किरण बेनारे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. तर मात्र जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण आवाज ऐकताय आमचे मार्गदर्शक सन्माननीय जयेशजी भोसले सरांचा मात्र त्या ठिकाणी आपण आवाज ऐकतोय. स्ट्राईक एंडवरती रणजित फराटे जो शिरूर पुण्याचा आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना निखिल पारवे जो मात्र पाहायला मिळतोय. अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून महाडला बिलॉंग करणारा बिडवाडीचा खेळाडू परंतु या सारसोळीचे जावई मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. सारसोळीकरांना हा एक आनंदाचा क्षण असतो कारण जावयाच्या बॅटमधून धावा किती येतात ते पाहणं. गोलंदाजी मार्क वरती सूर्या दाखल होत असताना पाहायला मिळेल. मॅच मध्ये लक्ष ठेवण्यात आलंय ते अर्थातच 24 चेंडू मध्ये 50 धावसंख्येची आवश्यकता आहे. रणजित फराटे ऑन स्ट्राईक. शिरूर पुण्याचा खेळाडू धडाकेबाज रणजित फराटे. पहिला बॉल वेगाने टाकला उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळतो. वेगवान थेट यष्टीरक्षकाचा वेध घेणारा राहिला. डॉट बॉलने सुरुवात झाली या षटकाची. महत्वपूर्ण सामना पहा. जसे क्षण अध्यक्ष साहेब या स्पर्धेचे पुढे जातात ना तशी गर्दी वाढत जाते. दर्दी क्रिकेट रसिकांची गर्दी वाढत चालली आहे. जिथे जागा मिळेल ना तिथे गर्दी इथे वाढत असताना आपण पाहतोय खुल्या गटातील या खेळाडूंचं प्रदर्शन पाहण्यासाठी. पुढचा बॉल लो फुलटॉस आहे ऑन साइडला केलाय. वेगवान ही आउटफील्ड आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. कुणाल त्या ठिकाणी वेगाने येत असताना कुणाल कोंडाळकर फेकी करेल. तद्वर घेतली गेलेली एक सिंगल.
बॅकअप चांगलं देण्यात आलंय. दोन्ही खेळाडू वेगाने चेंडूवरती येत असताना आपण पाहतो एक सिंगल आली आहे. एक एक धाव महत्वाची, एक एक क्षण आणि क्षण महत्वाचा आहे. थोडीशी घाई करायलाच हवी. प्रत्येकाचं आपण लक्ष वेधूयात, कारण पुढील मॅचेस फार महत्वाचे आहेत. टाइम लिमिट्स आहेत, या गोष्टीसाठी आपण लक्ष वेधतोय. एक धाव आली आहे. संघाची धावसंख्या अकाउंट ओपन केलं जात आहे. निखिल पारवे ऑन स्ट्राईक. स्ट्रोक मेकर आहे खेळाडू, मोठ्या स्पर्धांचा मोठा खेळाडू म्हणून त्याला पाहिलं जातं. बडा मंच आणि सरपंच बनने की जरूरत. पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड, सरळ बॅटने ओव्हर द बॉलर हेड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. निखिल पारवेच्या बॅट मधून षटकार. सुधारणा केली आपल्या या डिसिजन मध्ये. चौकार आला. तुझं पंख दिले देवाने, घे झेप सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राणे, जा ओलांडून या सारी. अरे अडचणी खूप आहेत या मॅच जिंकण्यासाठी, परंतु निखिल पारवे तू नीडर अंदाजामध्ये बॅटिंग कर. पहिल्याच बॉल वरती सरळ बॅटने स्ट्रेट हिट आणि ग्रेट हिट त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 रन्स ऑन दी बोर्ड. सुरुवात चांगली झाली आहे या षटकाची. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. सूर्या कोला टाकला, चॉप केला, एक्स्ट्रा कव्हरला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एक सिंगल येईल. सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाहीये. अचूक आणि नियंत्रित बद्ध ज्या ज्या वेळेला गोलंदाजी होते ना, त्या त्या वेळेला धावा सहजासहजी मिळत नाहीत. कष्ट करण्याची जिद्द, कष्ट करण्याची हिंमत, कष्ट करण्याची चिकाटी तुमच्यामध्ये असायला हवी. परंतु ते कष्ट करत असताना आपल्याकडे आत्मविश्वास आणि प्रबळ इच्छाशक्ती याच्या जोरावरती सामने जिंकले जातात. प्रबळ इच्छाशक्ती 3 धावा पूर्ण करण्यासाठी लागते. आर्यन बोरकरसाठी 3 धावा त्याच्याही बॅट मधून यायला हव्या होत्या. पुढचा बॉल यावेळेला कव्हर्सला केला, गॅप मध्ये आउटफील्ड पास, क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ज्या रीतीने हा स्ट्रोक केला ना, गोळीच्या वेगाने जणू काय गोलीगत चौकार मारला. इथे एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 6. झापूक झुपूक चौकार. 6 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. सूर्या खोला पुन्हा एकदा उजव्या सीच्या बाहेर, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, बिजी शेड्यूल आहे क्षेत्ररक्षकाचे. वेगाने रनिंग बिटवीन विकेट पहा, वेगाने धावतो, चपळतेने त्याला रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाले. कोणापेक्षा जास्तीचा फिट वाटतो आणि म्हणून की काय त्याची बॅटिंग चांगली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12 धावा धावफलकावरती आहेत. जिथे आपण पाहतो या मॅच मध्ये विजयासाठी 18 चेंडू आणि 38 ची आवश्यकता. कंपॅरिझन आपण पाहतो आहोत. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या होत्या, 2 खेळाडू बाद झाले होते. दुसऱ्या उत्तरार्धामध्ये आपण पाहिलं तर उत्तरार्धामध्ये 12 बनल्यात, एकही खेळाडू बाद झाला नाहीये. आज कल्पेजी यांच्यावरती सर्वाधिक मोठी जिम्मेदारी आहे आणि या जिम्मेदारीचा भार असल्यामुळे सातत्याने त्यांची धावपळ आपण पाहतोय. कारण त्यांच्यावरती एक जिम्मेदारी अशी ठेवण्यात आली की आलेल्या अतिथींचा मानसन्मान आपण करावा. या आयोजकांनी एक बाब आवर्जून पाहायला मिळाली, खेळाडूंना दिले जाणारा प्लेअर ऑफ द मॅचचे पुरस्कार हे त्यांना पोचले की नाहीत. एकावरती जिम्मेदारी ती असते, मैदानाची जिम्मेदारी दुसऱ्या खेळाडूवरती असते. साऱ्या गोष्टी इथे वाटून दिलेल्या आहेत आणि म्हणून या गावाचं हे आयोजन गेले 33 वर्षामध्ये यशस्वी झालंय आणि या 34व्या पर्वामध्ये आज आपण आहोत. आणि त्याचे शिल्पकार स्वतः अध्यक्ष आज या समालोचन कक्षामधून या सामन्यांचा आस्वाद घेतात. ही गर्दी पहा स्क्रीनवरती. या स्पर्धेला मिळालेला उदंड प्रतिसाद आहे. ही गर्दी सारं काही सांगून जाते. गोलंदाजी मार्क वरती फेरबदल होत असताना आकाश दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आकाश चेंबूरचा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती, मुंबापुरीचा आणखीन एक खेळाडू. आकाशचा लोअर फुलटोल बॉल लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक फहाद कलबसकर चेडूच्या खाली, त्याने टिपला जेल, खेळाडू बाद. त्याच वेळेला ना
बॅटरच्या रिॲक्शन्स पाहण्याजोगे राहिल्या होत्या की लोअर फुलटोस बॉल जसा त्याने खेचला, ही गर्दी पहा, ही गर्दी चहूबाजूला प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतात. अगदी या ठिकाणी एक याआधी आपण गेले 33 पर्वामध्ये एक वडापावची गाडी आवर्जून पाहायचो. जांभळे वडापाव आज त्यांची अनुपस्थिती आहे आणि त्यांनाही आपण जिथे मिस करू. अगदी चहूबाजूला पहा, जिथे जागा मिळेल ना, हे झाड ही फार महत्वाचं आहे कारण एंट्रीच्या चाफ्याचं हे झाड आहे. जिथे पूर्वी काळी जर का आपण पाहिलं की तिथे स्टेडियम अर्थात आपला व्यासपीठ तिथे असायचं, मंच तिथे असायचा, तिथून मंच बदलला, समोरच्या दिशेने मंच आला. खूप काही बदल या काही वर्षामध्ये घडल्यात. पुढचा बॉल यावेळेला सचिन बर्गे मैदानाच्या आतमध्ये आलाय, स्विच करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. 2 पुण्याचे खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत, ज्यांनी अनेक वर्ष सातत्याने काळखंड सातत्याने गाजवलाय. त्यांना आपण नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय आणि सध्याच्या घडीचं चर्चेचं नाव स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय, तो अर्थात रणजित फराटे. रणजित फराटेला आपण पाहतोय, एक चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे, परंतु आज इथे चांगल्या दर्जाचा क्रिकेट ही खेळून दाखवावा लागणार आहे. इट्स नॉट हाऊ बिग यू आर, इट्स हाऊ बिग यू प्ले. तुमची नावं, तुमचा क्लास, त्यापेक्षा दर्जा, त्यापेक्षा तुम्ही आज काय इथे करताय हे प्रत्येकाला पाहायचं. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतो हवाई सफर, हवाई हल्ला, षटकार. रणजित फराटेने सांगण्याचा प्रयत्न केला, काय स्ट्रोक केला, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच बॉल आला. 2018 पासून आपण सोन्याची चेन आणि सोन्याच्या अंगठीचे मानकरी पाहिले ना, तर 2018 साली थॉमस डायस याला आपण पाहिलं होतं, परंतु आपण पाहिलं तर विघ्नार्थ सासू या संघाचा तो सदस्य होता, ज्याला सोन्याची चेन मिळाली होती. 2019 साली मॅन ऑफ द मॅच सोन्याची अंगठी ही मुस्तकीन मुकादमला मिळाली होती. KB बॉईज खैरा या टीमचा तो सदस्य होता. प्लेअर ऑफ द सिरीज सोन्याची चेन ही तोसिफ काझी अर्थात आसिफ 11 या टीमच्या खेळाडूला मिळाली. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज, शॉट फाईन लेगला, ही कॅच नाही तरी मॅच होती. हा कॅच बनायलाच हवा होता. रणजित फराटे दर मैदानाच्या आतमध्ये तो उभा राहिला ना तर धाबा कोऱ्याने गोळा करेल. अर्थात त्याच्याकडे ज्या ज्या वेळेला झेल निसटले, त्याला ज्या ज्या वेळेला जीवदान मिळालंय, त्याने अनेक वेळेला सामने संघाला जिंकून दिलेले आहेत. क्रिकेटच्या इतिहासामध्ये अनेक वेळेला असे किस्से घडलेत. किरण मोरेने यस्टनच्या पाठीमागे ग्रॅहम गुडचा सोडलेला 33वती झेल, त्याच्या बॅटमधून आलेल्या 333 धाबा याही तितक्याशा इतिहासजनक राहिल्या. अगदी त्याच वेळेला अब्दुल कादीरने सोडलेला सचिन तेंडुलकरचा झेल, वसीम अक्रम त्याला म्हणाला होता तूने कॅच नाही बल्कि मॅच छोडाय, आणि अर्थात त्याने 98ची खेळी केली. यावेळेला पहा सचिन बर्गे, परंतु क्लास दाखवला प्रसाद पाटील. त्या ठिकाणी उडता चिता पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणाचा दर्जा आवडला असेल ना तर प्रसादसाठी टाळवायला काही हरकत नाहीये. काय क्षेत्ररक्षण केलंय त्याने. हवेमध्ये हिलकावे खाणाऱ्या चेंडूला जवळपास पहा ना, आपण पाहिलं तर जवळपास 5 फुटाचा तो खेळाडू आहे, त्याने 4-5 फूट हाईट वरती झेप घेतली आहे. धावा आल्यात त्या 2. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदरीत 1 धाव आली. अर्थात एकंदरीत पाहिलं तर 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 रन्स ऑन दी बोर्ड, 20 धावा धावफलकावरती, 21 धावा धावफलकावरती, 1 खेळाडू बाद. 21 ला 1. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर, यावेळेला हाफ आर्म पुल ऑन साइडला. सूर्या दूर आहे, चेंडू पर्यंत तो पोहोचू शकत नाही. सिंगल घेतली दुहेरीसाठी वेगाने. काय धावले दोन्ही खेळाडू, धावांसाठी धावा धाव. ही जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सहजासहजी प्रतिस्पर्ध्याला सामना जिंकून द्यायचा नाहीये. 2 षटकांचा खेळ संपला. 23 ला 1. येणाऱ्या 12 बॉलचा खेळ शेष आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 27 ची आवश्यकता. 12 गेंदे 27 रन की जरूरत. कंपॅरिझन पहा, अर्थात दोन्ही संघांचं कंपॅरिझन इक्वल आहे, परंतु पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना एकंदरीत आपण पाहिलं ना तर अर्थात स्ट्रॉंग बॉईज या टीमने पूर्वार्धामध्ये बनवल्या होत्या 23 ला 2 होत्या, आणि उत्तरार्धामध्ये आपण पाहिलं तर आसिफ 11 वरवटणे टीम बॅटिंग करत असताना 23 ला 1 बाद आहे. अर्थात कंपॅरिझन मध्ये एकच गोष्टी जास्तीची
कमी घडलेली पाहायला मिळाली. पूर्वार्धाच्या तुलनेमध्ये उत्तरार्धामध्ये केवळ एक खेळाडू बाद झालाय. स्ट्रॉंग बॉईज टीम जिथे 2019 या सालाचा विजेता संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. प्रसाद पाटील गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. कळवे पेनचा खेळाडू, खऱ्या अर्थानं कळवा म्हटल्यानंतर ना आपल्याला आठवण होते ती सुशांत मोकलची. त्याच्याच नेतृत्वाखाली आवर्जून पहा ना, मोठ्या खेळाडूचा आदर करणं यालाच आपण क्रिकेट म्हणतो. आणि ज्या वेळेला धाबीर चषकाच्या फायनलच्या मॅचच्या वेळेला मी प्रसादला आवर्जून एक प्रश्न विचारला होता. सुशांतची जिची एंट्री जी आहे ना, प्रसादला मी विचारलं की ज्या पद्धतीने तो आलाय मैदानाच्या आतमध्ये गोट्या खेळतोय, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेतली आहे, क्षेत्ररक्षक आहे मृणाल वर्सोलकर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकेरी धाव इथे येत असताना संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पदार्थ जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती अर्थात 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्यावेळेला प्रसाद पाटील आवर्जून म्हणाला होता की मी त्याच्याच तालमीमध्ये घटलोय, त्याच्याकडूनच खूप काही शिकलोय. परंतु त्याने खेळलेली जी खेळी होती अवघ्या 3 सामन्यामध्ये प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं होतं. सुशांत मोकल त्याची आठवण झाली. तो देखील या स्पर्धेचा अंगठीचा अगदा राहिला होता. परंतु इथे रणजित फराटे बाद होतोय. संघाला दुसरा धक्का. खेळाडू क्रमांक 2 रणजित बाद. प्रतीचा आदर किती चांगला पाहणं आहे खेळाडूकडे. जसा बॅटला बॉल लागला त्याने पंचांकडे पाहिलंच नाही, खेळाडू वृत्ती दाखवली आणि लगेचच त्याने इथे मैदान सोडलं. चला, जास्तीचा वेळ इथे खर्च केला जातोय. नवीन बॅटर यश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. प्रत्येकाला ना या स्पर्धेमध्ये पंकज जाधवची बॅटिंग पाहायची आहे, परंतु तो अद्याप मैदानाच्या आतमध्ये आलेला नाहीये. 10 बॉलचा खेळ इथून शेष आहे आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता. 10 चेंडू आणि 26 धावा. 24ला 2. संघ अडचणीमध्ये आणि अडचणी वाढू लागल्या संघाच्या. लेफ्ट हँडर बॉलर आहे आणि त्यासाठी लेफ्ट हँडर बॅटर यदा कदाचित मैदानाच्या आतमध्ये पाठवला असावा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळलाय. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, मॅक्सिमम षटकार. मैदानाच्या आतमध्ये डगआउट मधूनच सेट होऊन आला होता की काय. आल्या आल्या त्याने षटकार टोकला. 30ला 2. समीकरण बदलू लागल्यात. 20 ची आवश्यकता मॅच मध्ये. पुन्हा एकदा लोअर फुल टोच होता, समोरच्या दिशेने खेळलाय. बॉल वेगवान इथे पाहायला मिळाला होता. प्रसाद त्या ठिकाणी हात टाकण्याचा त्याने प्रयत्न केला. वेगवान हा स्ट्रोक त्याच्यावरती पाहायला मिळतोय. प्रसाद स्प्रेची आवश्यकता आहे तर उपलब्ध आहे. प्रसाद स्प्रे असा हवा असेल तर उपलब्ध आहे. वेगवान हा स्ट्रोक होता. ज्या प्रकारे त्याने इथे फील्ड करण्याचा प्रयत्न केला, मी म्हणेन संघासाठी त्याने 2 धावा रोखल्या. चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. 8 बॉल आणि 18ची गरज. 8 चेंडू आणि 18 धावा. संघाचा महत्वाचा खेळाडू आहे तो. गोलंदाजीसाठी इथे हार मानायला तयार नाही आहे. सातत्याने चांगली गोलंदाजी करतोय. वेगवान गोलंदाजी, परंतु आतमध्ये येणारे बॉल, खोलवा टप्प्याचे बॉल इथे पाहायला मिळाले प्रसाद पाटीलच्या माध्यमातून. 32ला 2. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर आडव्या बॅटने केला होता. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे. केवळ एकेरी धाव येते इथे. केवळ एकेरी धाव येत असताना स्ट्राईक सोट्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल यश. अर्थात सचिन बर्गे रनआउटच्या स्वरूपामध्ये आपली विकेट गमावत असताना खेळाडू क्रमांक 3 बाद.
3 अक्षरांचा असणारं नशीब, 3.5 अक्षरांचा असणारं किस्मत, याहूनही शब्द मोठा आहे तो मेहनत, आणि ती मेहनत इथे करावी लागेल. DRS कॉल इथे केलाय, पाहिलं जाईल, चेक करण्यात येईल. ऍक्च्युअल मध्ये कोणता खेळाडू बाद आहे याची चर्चा होतीये. इथे अजूनही डिसिजन प्रलंबित आहे, निर्णय येईल. प्रत्येक एक बाब ना क्रिकेटच्या पथ्यावरती पडणारी, किंबहुना खेळाडूंच्या पथ्यावरती पडणारी राहते. किंबहुना अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमधल्या एक छोट्या छोट्या गोष्टी ह्या तितक्याशा चर्चेच्या विषयी राहतात. सचिन बर्गे आउट आहे. स्ट्रायकर यांच्या बेल्स रिमूव्ह झाल्या होत्या का चेक करायचंय का? एक धाव किती महत्वाची असते पहा ना. न्यूझीलंड संघाला त्याच धावा तितक्याच्या महत्वाच्या राहिल्या, कारण इंग्लंड संघ विश्वचषक जिंकला होता याच धावांनी. धावफलकावरती एकंदरीत 7 चेंडू आणि 17 ची आवश्यकता राहिली. या मॅच मध्ये 7 बॉल आणि 17 धावा. 7 चेंडू आणि 17 ची गरज, 33 ला 3. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणारा संघ स्ट्रॉंग बॉईज या संघाला आपण पाहतोय. अगदी पूर्वार्धामध्ये 49 बनवल्या गेल्या होत्या. अगदी आसिफ 11 वरवटणे संघ बॅटिंग करतोय. येणारे 7 बॉल आणि 17 ची गरज. यावेळेचा बॉल ऑन साइडला, जितका उंच तितकाच लांब, एकच मारला, सॉलिड मारला. आपला फटका हा प्रतिस्पर्ध्याला चटका देऊन जाईल. यशच्या बॅटमधून षटकार. गरज 6 बॉल आणि 11 धावा. यशच्या बॅट मधून आलेले हे 2 मोठे स्ट्रोक या सामन्याचं सारं काही गणित पालटून गेले. काय खेळलाय तो. एक रॉयल एंट्री त्याची मैदानाच्या आतमध्ये जणू काय झाली, आणि त्याने आल्या 3 उत्तुंग मोठे स्ट्रोक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. त्याने 4 बॉल फेस केलेत. तो नॉट आउट खेळतोय. अर्थातच एकंदरीत आपण पाहिलं तर 15 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. 4 बॉल आणि 15 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. त्याने 4 बॉल फेस केलेत. यश 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. एक सिंगल, एक डबल त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाली. पंकज जाधव यावेळेला स्ट्राईक एंड वरती असेल. मागील सामना ज्या संघाने 6 बॉल आणि 18 धावा ची आवश्यकता असताना जिंकला, ज्या खेळाडूच्या जोरावरती जिंकला ना, तो बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये कुणाल कोंडाळकर. पुढचा बॉल लोअर फुल टोल होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. पहिल्या सामन्याचे विजेते या आपण आमंत्रित करतो आहोत.
जर का कुणाल कोंडाळकरने हा सामना संघाला जिंकून दिला तर त्याच्यासाठी या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय दिनेजी पवार साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज राहील. विजय एंटरप्राइजेस सावरोळी संघ आपण उपस्थित व्हा. हा बॉल अवांतर स्वरूपाचा. नावामध्ये करेक्शन आहे. सेमीफायनल खेळवली जाईल अर्थात नमन 11 सारसोळी संघ. आपण कृपया रिपोर्टिंग करा. क्वालिफायनलची लढत आहे. 4 बॉल आणि 9 ची गरज या सामन्यामध्ये राहिली आहे. 4 चेंडू आणि 9 धावा. एक एक चेंडू किती महत्वाचा आहे पहा. कुणाल कोंडाळकर आणि त्याच्या अगेन्स्ट यशला आपण पाहत आहोत. स्ट्राईक करीनवरती यश. पुढचा बॉल खोला टाकला. लो फुलटॉस बनवलाय समोरच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. 4 ला 3 हवे होते पंकज जाधव अर्थात षटकार आला. 4 ला 9 हवे होते षटकार आला अर्थात राहिले 3 बॉलला 3 हवेत आणि 2 बनवले तरी देखील आपण जिंकू शकता कारण प्रतिस्पर्धी संघाचे 4 विकेट गमावल्यात. हा बॉल प्लेड ऑन. आता चुरशीचा सामना. मॅच आता चुरशीची बनली आहे. 6 बॉलला 36 बनतात. 2 बॉलवरती 12 बनू शकतात. 2 बॉलवरती 15 बनताना पाहायला मिळाल्यात. परंतु हा सामना आता कठीण बनलाय. विजयासाठी 2 बॉल 3 ची आवश्यकता. अमर गोरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. जर षटकार ठोकून हा सामना इथे जिंकवता आला तर अर्थातच या मॅच मध्ये 2000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. श्री गिरीजी जैन साहेब मुनेश्वर ज्वेलर्स यांच्या माध्यमातून. षटकाराने सामना जर का जिंकवता आला तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. षटकार मारून सामना संपवला जाईल का. येणारे चेंडू आहेत ते 2 बॉल आणि 3 ची आवश्यकता. अनेक वेळेला अशा स्वरूपाचे मॅचेस हे चुरशीचे सामने बनतात. दोन्ही संघांच्या विकेट आता समांतर आहेत. अर्थात टॉस ही तितकासाही महत्वाचा राहतो. अर्थात इथे 3 बॉल तिथे 2 चेंडू आणि 3 ची आवश्यकता असताना स्ट्राईक करीनवरती आपण अमर गोरेला पाहतोय. उंचपुरा असा खेळाडू लेफ्ट हँडर बॅटर आहे. कुणाल कोंडाळकर गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर गॅप मध्ये केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. आउटफील्ड इथे फास्ट आहे. रन मिळतील निश्चित. दुहेरीसाठी पलटलाय. इथे चेंडूने ओलांडले सीमारेषा. मॅच जिंकली आहे. सामना इथे जिंकलाय. आसिफ 11 वरवट. चला या टॉस करण्यात येईल आणि एका बाजूला असेल आसिफ 11 वरवटणे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल नमन 11 सारसोळी. नमन 11 सारसोळी टीमचा कॅप्टन. चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. प्रदीपजी भोईर चला लवकरात लवकर आपण टॉस घेतो आहोत आणि प्रथमतः टॉस होईल आणि तदनंतर मॅन ऑफ द मॅच. प्रथमतः टॉस करण्यात येईल. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच